चोरी होऊ नये म्हणून तोही प्रश्न आहे. कारण शहरामध्ये लोक बाहेर गेले की कुलूप तोडलं जातं. नाशिकला अशा बऱ्याच घटना रोज घडतात. म्हणून या कार्यानं चोरी होऊ नये त्याचं एक तंत्र श्लोक दिलेला आहे. बऱ्याच सेवेकऱ्यांकडे कदाचित तो असेल, नसेल तर आज घेऊन जा. पौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या कागदावर लाल अक्षरानं जर ते यंत्र दक्षिण भिंतीला चिपकून दिलं आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी एकदा वाचलं, त्याला अर्धा मिनिट लागतो. आयुष्यात कोणाचीही चोरी होत नाही असा गेला 70 वर्षाचा अनुभव आहे. ज्यांच्याकडं चोरी होऊ नये ते सुभाषित असेल त्यांनी हात उंच करावेत. कमी हात उंच झालेत बघा. गुरुजी हे सर्वांपर्यंत तुम्ही सांगायला पाहिजे, किंवा इथून घेऊन जाते चिपकून ठेवा, सगळ्यांना द्या, फळ्यावर लिहून ठेवा. ज्यांचा हस्ताक्षर चांगला आहे, व्याकरणात गडबड होणार नाही अशा लोकांनी लिहून घ्या. तो श्लोक थोडक्यात 1 मिनिटात बोलायचा झाला तर तो असा आहे, 8 ओळींचा आहे. जले रक्षतु वराह, स्थले रक्षतु वामना, आटव्या नार सिंहस्थ, सर्वता पातु केशवः, जले रक्षतु नंदीशः, स्थले रक्षतु भैरवा, आटव्या वीरभद्रश्च, सर्वता पातु शंकरा, अर्जुनो फाल्गुनो जिष्णु, किरीटी श्वेतवाहना, बिभिस्तु विजय कृष्ण, गव्यासाची धनंजया, त्रिशो भार्या कफलश्च दाहिनी मोहिनी संती, तस्य स्मरण मात्रेण चोरो गच्छति निष्कलः. कफल्लक कफल्लक कफल्लक, त्या चोराला कफल्लक होऊन तिथून निघून जावं लागेल. हा जर मंत्र पौर्णिमेच्या दिवशी फळ्यावर पांढऱ्या कागदावर लाल शाईनं लिहिलं आणि घराच्या आतल्या भिंतीला चिपकून संध्याकाळी एकदा त्याचं पठण केलं, तुम्ही निर्धास्त राहा. पण याचा अर्थ दरवाजे उघडे ठेवा असं नाही, गाफीलपणा राहा असं नाही. म्हणून या साऱ्या बाबी प्रकर्षानं आपणाला माहीत असावं. म्हणून जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या अनंत ज्या समस्या आहेत त्या समस्येवर या कार्यानं सेवा म्हणून मार्गदर्शन केलेलं आहे.